मुंबई नाशिक महामार्ग, तुम्ही रस्त्याची जी अवस्था पाहून आश्चर्यचकित व्हाल किंवा हा जो मार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे. परंतु या राष्ट्रीय महामार्गाचे दोन भाग तुम्ही पाहू शकता. एक मुख्य रस्ता डांबरीकरणाचा आणि एक जो आहे तो कच्चा रस्ता. रस्त्या पाहायला गेलो तर नाही तरी नक्कीच 4 पदरी ते 6 पदरी रस्ता असेल, परंतु तुम्ही पाहू शकता इथे वाहतूक कोणती कशी लागते. कारण हा जो बाजूला कच्चा रस्ता आहे ते अनेक खड्डे आहेत. प्लस दोन्ही रस्त्यांमध्ये तुम्ही जे अंतर आहे, जे तफावत आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा, इतका उंच जो गॅप आहे तो कसा भरावा लागतो बायकर्स लोकांना. आणि फोर व्हीलर पाहू शकता कशी कच्चा रस्त्यातून मुख्य रस्त्यावर जाताना पूर्ण एक टायर वरच्यावर तरंगत राहतो अशा कंडिशनमध्ये असतं. हे बघा, हे रोजचंच आहे. आणि याच ठिकाणी जे तो समोर तुम्ही खूप भयानक आता मोठा रस्ता होता, इथे आता लाल माती टाकले त्यामुळे जे जास्तच चिखल झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक गाड्या फसतात. तर मुख्य मुद्द्यावर येतो की तुम्ही पाहू शकता, विचार करू शकता की हा रस्ता कुठला आहे. पाहू शकता खड्डेच खड्डे, हा कच्चा रस्ता. आणि प्रत्येक गाड्या ज्या मुख्य रस्ता लहान असल्या कारणाने सर्व गाड्यांना आणि खास करून बायकर्सला या कच्च्या रस्त्यातनं खड्ड्यांमधनं आपल्या गाड्या न्याव्या लागतात. आणि त्यांच्यासोबत या जे 4 चाकी गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, या गाड्यासुद्धा या कच्च्या रस्त्याचा वापर करतात. काय कारण आहे की हा कच्चा रस्ता बनवला जात नाही? कारण या कच्च्या रस्त्यामुळे अनेकदा गाड्या देखील पलटी होतात, इतके भयंकर खड्डे आहेत. हे पाहू शकता तुम्हाला एक व्हॅन दिसेल, ती व्हॅन बघा किती दुरून येते, इतका मोठा फेरा घ्यावा लागतो. येणार ते मुख्य रस्त्यालाच, पण ते खड्डे जास्त असल्यामुळे बाजूला जे ढाबे आहेत त्या ढाब्यांच्या इथे जो त्यांनी कोबा वगैरे बनवला, पेवर ब्लॉक लावले, त्याच्यावर ती गाडी कोणती तुम्ही पाहू शकता की ती लांबून गेली. तिने सेफ रस्ता पकडला चांगल्या प्रकारचा. अशी इथे नेहमीच वाहतूक कोंडी असते, प्रचंड वाहतूक कोंडी असते. आता मुख्य तुम्हाला मी सांगतो, आता तुम्ही विचार करा हा मार्ग नक्की कुठला आहे मुंबई नाशिक महामार्गावरचा. हा जो स्पॉट आहे हा आहे शांग्रिया रिसॉर्ट. खड्डा बघा इथे मोठा आहे. दिल्ली समृद्धी महामार्गाच्या अलीकडे पाहू शकता इथे एक स्कूटी देखील बंद पडलेली आहे. ज्या ठिकाणी आपण समृद्धी महामार्गाला वळण घेतो त्याच्या साधारणतः 300 मीटर 400 मीटर अगोदरचा हा जो भाग आहे तो आहे वडपे जो ब्रिज आहे, माझी वडाचा वडपे आटपत्रीकरणाचे जे काम झाले तर शेवटचा टोक जे आहे ते वडपे ब्रिज आहे. त्या वडपे पुलापासून सुरू झालेला हा प्रवास तुम्ही पाहू शकता. वडपेची टेकडीचं देखील काम सुरू आहे. ग्लोबल कॉम्प्लेक्स म्हणजे समृद्धी महामार्गाचे जे वळण घेतात इथपर्यंतचा हा रस्ता म्हणजे अक्षरशः नरक यातना असे म्हटलं तरी हरकत नाही, कारण जराही रस्ता सुस्थितीत नाही आहे. हे तुम्ही पाहू शकता. उजव्या हाताला जे आहे ते समृद्धी महामार्ग, डाव्या हाताला जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. इतके मोठे मोठे दोन महामार्ग ज्या महामार्गाला जोडला जातो राष्ट्रीय महामार्गाला, त्या राष्ट्रीय महामार्गावरची अवस्था तुम्ही पाहू शकता किती भयान आहे. इतके खड्डे आहेत की तुम्ही एक खड्डा चुकवायला गेलात की दुसरा खड्ड्यात हमखास जाल. आणि रिस्क पाहू शकता तुम्ही, ऑटोवाले असो बाईकवाले असो सर्वांचे. बघा ऑटोचा पुरा एक टायर पूर्ण चिखलात पाण्यात गेलेला आहे. आणि या अशा खड्ड्यात जाताना एखाद्या बाईक स्वाराचा जर तोल गेला, त्यांच्या गाडीचा जर टायर घसरला तर कुठेही मोठी घटना घडू शकते, याचा तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही. हा जो पट्टा मुंबई नाशिक महामार्गावरील प्रसिद्ध अशा शांग्रिला रिसॉर्ट जवळ आहे. वडपे जसे आपण सोडतो सुसाट प्रवास जो आपला होतो मुंबई ठाण्याहून, तो पूर्वी वडपेच्या अलीकडे म्हणजे जे एवई नाका बोलतात तिथून वाहतूक कोंडी प्रचंड राहायची. परंतु वडपेचा जो उड्डाणपूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर तिथे वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद झालेली असल्यामुळे आता जी काही वाहतूक कोंडी होती ती ब्रिजवरनं खाली उतरला वडपेपासून डायरेक्ट समृद्धी महामार्गाच्या वळणापर्यंत म्हणजे ग्लोबल कॉम्प्लेक्सपर्यंत. इथली जी वाहतूक कोंडी आहे तिला म्हणजे जे तुम्ही सकाळी या संध्याकाळी या नेहमी तुम्हाला ते वाहतूक कोंडी दिसते. तर या वाहतूक कोंडीवर काही इलाज शक्य आहे का? एक तर सर्वात प्रथम म्हणजे तो कच्चा रस्ता. त्या कच्च्या रस्त्याचा जोपर्यंत पूर्ण रुंद करू शकत नाही तोपर्यंत ते वाहतूक कोंडी कायम राहणार. त्या कच्च्या रस्त्यामुळे काय होईना
जी छोटी छोटी वाहने त्या कच्च्या रस्त्यावर प्रवास करून आपला जो ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे तिथपर्यंत प्रवास करतात. बाकी मोठी वाहनांना काय नाही, मोठी वाहने देखील जातात, परंतु त्यांना भीती वाटते की गाडी पलटी वलटी होण्याची भीती असते. असा प्रवास करता कर आपण अक्षरशः आता ज्या ठिकाणी मुख्य वळण बनले जाते नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, स्वर्गीय श्री इंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, याचे जे मुख्य वळण आहे जे साईधारा इंटरचेंज ज्याला म्हटले जाते, ते जे ज्या ठिकाणी आहे साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक, तुम्ही गुगल मॅपवर देखील सर्च करू शकता. साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक भिवंडी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. वाहतूक कोंडी जरी कमी झाले असले तरी इथे जे रस्ते आहेत ते रुंद असून सुद्धा खूप अरुंद वाटतात. कारण एका बाजूला कच्चा रस्ता, खड्डे, चिखल, माती, तसेच अनधिकृतपणे उभे असलेले जे मोठे मोठे कंटेनर्स आहेत, ट्रक्स आहेत, या सर्व कारणांमुळे हा रस्ता जो आहे वाहतुकीसाठी खूप त्रासदायक झालेला आहे. ते पाहू शकता किती पाणी जमा आहेत आणि बाजूला जे तुम्ही मोठे मोठे गटाराचे वापरण्यात येणारे जे पंप्स आहेत, पाईप्स आहेत, ते तुम्ही पाहिलेत, ते समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण त्याच्यासाठी आणलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण जे ते पोचलेलो आहेत साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स. आपला प्रवास जो आहे तो मुंबई नाशिक महामार्गावरनं, या मुंबई नाशिक महामार्गावरचा प्रवास जर तुम्ही केलेला असाल आणि तुम्ही नियमित करत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नमूद करावे. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते देखील सांगावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे, हाईप करावे. चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आले मुख्य वळण समृद्धी महामार्गाचे. हे जे तुम्हाला कंटेनर्स उभे दिसत आहेत त्या ठिकाणून आपल्याला जे ते नागपूरसाठी वळण घ्यावे लागणार आहे. ज्यावेळेस समृद्धी महामार्ग जो आहे इंटरचेंज साईधारा तर पूर्ण होईल त्यावेळेस. असो, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, ज्यामुळे आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच वरच्यावर मोबाईलवर दिसेल. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण साईधारा इंटरचेंज या ठिकाणी संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.